कालिस्त्री गावची अक्कादेवी माऊली। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आलो आम्ही कालेश्रीला दर्शनासाठी, अक्कादेवीच्या दर्शनासाठी आलो। तर मित्रांनो, व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघा। तुम्हाला आज आम्ही दाखवणार पेन तालुक्यातील प्रसिद्ध देवांचे दर्शन करणार आहोत। तर जाऊया आता पहिले आपण कालेश्रीला। माझ्यासोबत बघू शकता आमची घरातली सगळी मंडळी आहेत। चला जाऊया आता अक्कादेवीच्या दर्शनासाठी। मित्रांनो, आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला। तर गाइस गाइस फायनली आपण अक्कादेवीच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत। बघू शकता या साईडला श्री अक्कादेवी मंदिर कालेश्री आणि एंट्रीलाच मस्त इकडे हनुमंताची मूर्ती आहे आणि त्या साईडला बघितलं तर गणपती बाप्पाची मूर्ती आहे। गाइस फायनली आपण अक्कादेवीच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। अक्कादेवी माऊली की जय। गाइस बघू शकता कालिस्त्री गावची अक्कादेवी माऊली। तर गाइस आपण दर्शन घेऊन आलो वरती। बघू शकता माझ्या पाठीमागे कलश सुद्धा आहे। बघितलं तर कालेश्री गाव या साईडला आहे। बघू शकता वरून नजारा, समोरच खाडी सुद्धा आहे। दर्शन घेऊन झालं आमचं आणि बारकी मंडळी आमच्या सोबत आहे, जाम धावतात। आम्ही पाया पडायला गेलो आणि
नुसती धावत होती, तर आपल्याला त्याच्यामुळे शूट नीट काढता आलं नाही. या साईडला मस्त की वहिनीचा फोटो काढत बसले. लोकेशनच तसं आहे. जाऊ कुमार. तर गाईज अक्का देवीचं दर्शन करून झालं आमचं. आता जाऊ आपण वाशीला आई वरसू आईच्या देवलामध्ये. या साईडला बघू शकता दिवीजची मस्त की हेअरस्टाईल केली वहिनीने. सॉरी ऋतुवीज नाव पण अशी ठेवलीत वहिनीने, मला पण कन्फ्युज व्हायला होते. बघू शकता मस्त शेंडी बांधले त्याची. तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण जाऊ वाशीला. तर गाईज फायनली आपण वरसुआईच्या देवळात पोहोचलो आहोत. बघू शकता या साईडला मस्त की प्रवेशद्वार. गाईज आज भरपूरच गर्दी आहे. गाईज आपण आता मंदिरामध्ये पोहोचलो आणि बघू शकता भरपूर गर्दी आहे अशा प्रकारची आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या मला त्या हरकतीमध्ये खूप आनंद वाटतो. तिच्या एक वेगळ्या प्रकारचा ठसका पाहायला मिळतो. सध्या दादा आपण अतिशय सुंदर हरी पुन्हा एकदा स्वागत आहे. सुंदर अशा प्रकारचा हरिपाठ गाईज बघू शकता या साईडला पण मूर्ती आहे. पलीकडच्या बाजूला बघितलं तर गणपती बाप्पाची मूर्ती आहे.
गाभाऱ्यामध्ये पोहोचलो. बघू शकता आतमध्ये डेकोरेशन कसं आहे ते. काय जाता आपण जातो आई माणूचं दर्शन घेण्यात. बघू शकता दर्शन झालं आपलं अशा प्रकारे. गाईड बघू शकता या साईडला मस्त की एक रांगोली काढलेली आहे आणि अजून पब्लिक भरपूर दर्शनासाठी लाईनीला राहिलेलं आहे. तर गाईड या साईडला बघितलं तर लॉटरी सुद्धा आहे. गाईज आता आपला दर्शन झालेलं आहे. आपली मंडळी सगळी आता निघली आहे. आमची त्रिनय सुद्धा झोपलेली आहे. आता जाता जाता आपण एक वनस्पती देवीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ आणि मग आपण जाऊ आपल्या घरच्या दिशेने. बारकी मंडळी आमची वैतागलेली आहे. 5 minutes later. वनस्पती देवी जागृत देवस्थान ओढांगी. तर गाईज आता आपण जाऊया आई वनस्पतीच्या मंदिरामध्ये. मियान्स मस्त की आमचा पाया पडतं या साईडला. भाई वैतागलेला आहे. गाय फायनली आपण गाभाऱ्यामध्ये पोहोचलो. माझी वनस्पती आई आहे कृपेची माऊली. माझी वनस्पती आई आहे कृपेची माऊली. तिकडं बघा आमची गँग आहे. काय यांना घेऊन फिरवशू कुठं. तिकडं प्राची वहिनी बिट्टूला नाचवता आणि बाकी आमची मंडळी बघा या साईडला धावता. दर्शन करून झालं आमचं. आता निघलो आम्ही घरच्या दिशेने आणि आमच्या बारीक मंडळींच्या मुले ब्लॉग नीट मला करताना आला. तर चला मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग
नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.